हाय नमस्कार. तर सकाळचा नाश्ता चाललाय माझा, म्हणलं चला तुम्हाला दाखवा. पण ते पण निम झाल्यावर, कारण पिवळा बटाटा केला आणि ते पण निमा म्हणजे पूर्णपैकी झाला. म्हणलं लक्षात आलं की म्हणलं ब्लॉग करायचा आहे म्हणलं, कारण आता इथं मोबाईल धराय कोणच नाही. तर सकाळचा नाश्ता बघू शकता, इथं पिवळा असा बटाटा केलेला आहे, अजून बनतोय. हो बघू शकता. याच्यात काय जास्त टाकलं नाही. कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, लसूण आणि जिरी आणि मोहरी एवढं टाकले. आणि हे काय मस्त असा बटाटा होतोय अजून, बघू शकता. तर मला हे सांगायचं होतं तुम्हाला की आज नाश्त्याला काय आहे मी तुम्हाला सांगते. कारण लई दिवसातनं नाश्ता तर काय करत नाही, शिळ्या पाका असलं तर तेच खायचं, नाश्ता काय करत नाही. तर नाश्ता याचा झालेलाच आहे, पण आता ही जेवणाची तयारी आहे. तर मस्त असं आहे ना, सकाळ सकाळ कढीपत्ता जाऊन आणला रानात ना. बघा बघू शकता, ताजा ताजा कढीपत्ता आहे ना, आणि गावरान कढीपत्ता आहे, बघू शकताय ताजा. आणि ती ताईनं काय ते वाल दिलेलं त्याला कढीपत्ताच नव्हता. तर इथं तयारी केली, तुम्हाला मी दाखवते कशाची. मसाला डोसा बनवायचा आहे. तर बारीक मिरची, कांदा, कोथिंबीर आणि टमाटर दादाने आणलेलं माळवं, म्हणून म्हणलं चला रेसिपीज बनवा. आणि दादा कसं म्हणलेलं की ताई फ्रीज नाही ना, त्यामुळे मी कमी कमीच आणलंय माळवं. तर ह्या पातेल्यात काय आहे तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला मी दाखवते. तर मस्त पीठ असं फुगलंय. सकाळ सकाळ आंघोळ केल्यावर ही केलं तर मी, बघू शकता. आंघोळ केल्यावर पीठ नाही का, काय म्हणतात त्याला, बारीक बारीक केलं. तर बघू शकता इथं मस्त असं पीठ मिश्रण फुगलंय, बघा दिसलं का. तर ही काय घरगुतीच आहे. तांदूळ दोन वाट्या तरी कुठलं, एक फुलपात्र तुम्हाला दाखवते. फुलपात्र पण ही बारकं फुलपात्र, एक हे जी वाटी टाकली. काय बरं काय म्हणतात बरं त्याला, आपण रोज बनवत नाही ना, त्यामुळं मला लक्षात राहत नाही. तर हो का झाला आता पिवळा बटाटा. त्यासोबत खोबऱ्याची चटणी पण छान लागते. आणि मसाला डोसा म्हणलं चला ट्राय करून बघावा एकदा, कारण दीक्षा म्हणली मसाला डोसा खायचा आहे, म्हणून म्हणलं चला ट्राय करावं. तर मग बसले मी इथं स्वयंपाकाला. बानूचं आंघोळ वगैरे टाकून गादीवर मस्तपैकी अशी बानू खेळती या का झोपली काय माहिती. नाकात वळवळ वळवळ वळ होते, कारण चटणीमुळं, हिरवी मिरची भाजलेली ना. तर याच्यात इतकं गरम होतंय की असं थांबच वाटत नाही. तर तुम्ही म्हणता ताई गॅसवर कशी करायला लागली, म्हणत होती गॅस संपला. आपल्याला ताईनं 1000 रुपये पाठवलेले ना, त्याचाच गॅस भरला मी. काय करायचं म्हणलं, कधी आधी मध्ये म्हणलं रेसिपी दाखवावं लागते म्हणलं, म्हणून काल गॅस भरला. काल बुधवार होता ना, मग काल गाडी आली ती आणि मग काल गॅस भरला. तर काही 400 रुपये राहिलं होतं, त्याचं घरामध्ये सामान आणलं. तर ताईचं रात्रीला बोलणं झालं. तर पुन्हा एकदा मिश्रण बघून घ्या, मस्त असं फुगलं. याच्यात काय मीठ अजून टाकलं नाही. आणि फ्रीज असतं तर ठेवलं असतं, पण आता हे सगळंच बनवावं लागणार आहे, म्हणून काय स्वयंपाक भाकरी केलीच नाही. फक्त बनवलं एक चपाती, 2 चपातीचं पीठ मळलेलं. आणि म्हणलं चला आता बनवावं म्हणलं डोसा, मसाला डोसा म्हणलं. जशा भुका लागतील तसं बनवून देता येईल. आता फ्रीज असल्यावर 2 दिवस, 1 दिवस किंवा संध्याकाळी बनवलं असतं, किंवा उद्या सकाळ बनवलं असतं, ठेवलं असतं. तर तुम्हाला एक सांगते आनंदाची बातमी. तर ताईंचा, आपल्या पनवेलच्या ताईंचा फोन आलता. लय उशीर बोललो, लय गप्पा मारल्या, भारी वाटलं. आणि तसेच काल पण दादा आलेले ना, तर त्यांना पण गप्पा मारून खूपच भारी वाटलं. आणि तुम्ही तर बघितलं आजच्या हेड्यामध्ये त्या दादांनी किती आणले. आणि तसंच पनवेलच्या ताई पण आपल्याला इतकं पाठवतात, तुम्हाला तर माहितीच आहे. तर पनवेलच्या ताईंनी पण किती आपल्याला पाठवलं आहे. तर पुन्हा एकदा ताई आणि दादांचं धन्यवाद. आणि
पटापटा बोलायला लागलं ना मला दम भरतो. आणि सांगायचा उद्देश असा की आता ही सकाळचा स्वयंपाकच आहे म्हणायचं. आणि स्वयंपाक केला नाही, फक्त 2 चपात्याचं पीठ मळलेलं, भानूला 1 चपाती आणि तात्याला 1 चपाती, तात्या एखादा डोसा खातेलं. पहिलं मी बनवत होती बरं का कधीतरी, पण भारी वाटतं का नाही उल्हास मला. आणि तसं मला स्वयंपाक करायला आवडतं आणि दीक्षा असल्यामुळं स्वयंपाक करते ना, त्यामुळं मी जास्त लक्ष देत नाही. कसं तिला पण शिकलं पाहिजे आणि तसं तिला सगळंच येतं. म्हणत होते मम्मी मी पण बनवते, कारण तिनं पण डोसं माझं बघून शिकलेली आहे. म्हणलं थांब माझ्या हातचं खा, म्हणलं परत तर तुझ्या हातचं खायचंच आहे मला. मग म्हणली मसाला डोशाचं मी काय बघितलं नाही अजून, तू बनवून बघ, मला बघायचं आहे आणि मला शिकायचं आहे. म्हणून त्यासाठी साहित्य दीक्षाने चिरून वगैरे ठेवले. मग आता ते थोडंसं पीठ कशात तरी काढते आणि त्याचं डोसं बनवते. आणि काही असं डोसं बनवते आणि काही मसाला डोसा बनवते, आहे की नाही. तर मला हे सांगायचं होतं की आनंदाची बातमी म्हणजे काय की लवकरच आपल्या इथं एक फ्रीज येणार आहे. आणि ते कोण देणार आहे तुम्हाला माहिती आहे का? पनवेलच्या ताई आपल्या. कारण त्यांचं म्हणणं त्यांनी कवच पाठवला असता फ्रीज आणि बघत पण होत्या, पण त्या म्हणल्या ताई ही पार्सल एवढं लांब गेलं तर मग फ्रीज तर पाक यालाच जाईल आणि कसं तुम्ही आणणार, मग हे तरी आणलं डोक्यावर फ्रीज कसं आणचाल. म्हणजे भरपूर असं हसत ही लय गप्पा मारल्या आम्ही. 10 वाजले असतील, 10 पावणे 10. आणि तवर गप्पा ही मारल्या आम्ही, भारी वाटलं. आणि सांगायचं असं की त्या पनवेलच्या ताई मला म्हणल्या तुम्ही फ्रीज बघा, सांगा मला घेऊन टाकू. तर बघा किती दिलदार मनाच्या. आणि आईला तर इतकं कौतुक त्या ताईंचं उठलं की बाई लेकरू ग किती ग माया करतंय, किती ग सहकार्य करतंय. देव त्यांचं म्हणजे आशीर्वाद सकाळ सकाळ आईनं तर दिला आणि दादांना पण दिला आणि ताईंना पण दिला. तर चला मी घेते डोसं बनवून. आणि आता हेडवले मोठा झाला तर बघू डोसं बनवताना आता कधी जसं खातेल तसं बनवून द्यायचं, कारण बनवून ठेवून परत खायला उपयोग नाही, आहे की नाही. तर चला बाय.